ना कसे आहात सर्वजण मजेत? कमान से गया तीर, जुबान से गया शब्द कभी वापस नहीं आता है. असंच आहे बघा. तुम्ही एखाद्याला टाकून झुकून बोलला, त्याची काही चूक नसताना तुम्ही त्याला आडफाटे घातलं, त्याचा आत्म्याचा तळतळाट तुम्ही घेऊ नका. माहिती का? आशीर्वाद पण नको घ्या आणि शाप पण नका घेऊ. एखाद्याचा शाप हे ना माणसाला कसा लागेल, म्हणतात ना 32 दातातला एखादा दात माणसाला लागतो. तुम्ही जर विनाकारण एखाद्याचा तळतळाट घेत बसला ना, तर आज तुम्ही खूप सुखी असताल आणि तुम्ही मुद्दाम एखाद्याला तळतळ करायला लावत असताल. रोज ती व्यक्ती तळतळत आहे, रोज ती व्यक्ती त्याच्या वेदना मनात ठेवून आत्म्याची तळतळ घेत आहे, आत्मा तळतळत आहे. तर तुम्ही कधीच म्हणजे तुम्हाला तो तळतळ ही लागणारच. म्हणून म्हणतात ना, कोणाचा तळतळाट घेऊ नये माणसाने. दशरथ राजा होता, तो शिकारीला गेला. त्याने श्रावणाला त्याची चूक दशरथाची काहीच चूक नव्हती, तो शिकारीला गेला होता. पण श्रावण बाळाच्या आईवडिलांना तहान लागली, तो पाणी आणण्यासाठी गेला. पाण्याचा आवाज आला आणि दशरथाने बाण सोडला. हो की नाही? बाण सोडला आणि श्रावणाच्या छातीत घुसला आणि तो तिथेच गतप्राण झाला. गतप्राण होण्याच्या आधी त्याने सांगितलं की हे पाणी घेऊन जा आणि माझ्या आईवडिलांना द्या, कारण माझे आईवडील फार तहानलेले आहेत. चांगलं कर्म करायला गेला पण त्याला वाईट होऊन ते दशरथ राजा घेऊन गेला आणि त्याने त्या श्रावणाच्या आईवडिलांना दिले. श्रावणाचे आईवडील अंध होते, पण ते पावलावरून हालचालीवरून ओळखत होते की कोण आहे. तर ते म्हणाले, श्रावण बाळ पाणी आणलंस का? पण दशरथ राजा काहीच बोलत नव्हता, कारण का त्याला माहीत होतं मी जर बोललो तर ते मला ओळखतील. म्हणून त्याने काय केलं, तसंच ते पाण्याचं पात्र त्यांच्या तोंडाला लावलं. पण ते म्हणाले, का तू का बोलत नाहीस? हां, मग तू जर बोलला नाही तर आम्ही पाणी पिणार नाही, असं त्याने सांगितलं. तर मग नाईलाज असं दशरथ राजाला बोलावंच लागलं आणि त्याने सांगितलं की माझ्या हातून अशी अशी गोष्ट घडलेली आहे, तुमचा मुलगा मरण पावलेला आहे आणि माझ्या हातून त्याला बाण लागला आणि तो गतप्राण होऊन मरून गेला. त्या आईवडिलांनी असा तळतळाट दिला, असा शाप दिला की जसं आम्ही पुत्रशोकाने व्याकुळ होऊन झालं, तसं तू पण होशील, तुला पण पुत्रशोक होईल. तर असं आहे बघा. म्हणून कोणाचा तळतळाट घेऊ नये माणसाने. हो की? चुकून झाली होती त्याच्याकडून घटना, का त्याने मुद्दाम केली नव्हती. परंतु आत्ता लोक मुद्दाम करतात, एकमेकाला विनाकारण त्रास देतात. कायद्याने सर्व गोष्टी घडत आहेत आणि कायदा पण सांगत आहे की ही गोष्ट चुकीची आहे, तरी पण त्या गोष्टी त्या घडवून आणतात. म्हणजे स्वतःचा आरेरावीपणा. पण किती दिवस? एक ना एक दिवस तुम्हाला ह्याचं उत्तर देवाला द्यावं लागणार आहे. माणसाला देऊ नका, पण देवाला तुम्हाला नक्की ह्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. आणि मग तिथं तुमचं कर्म, किंवा तुम्ही म्हणताल की मी इतके पैसे देतो देवाला, इतका पैसा दिला मी, तर तिथं काहीच चालणार नाही. माहिती आहे का? त्यामुळं मी नेहमी सांगत असते, कोणाचे शाप घेऊ नका, कोणाचा तळतळाट घेऊ नका, कोणाला विनाकारण आडफाटे पाडू नका, कोणाच्या फाटक्यात पायी घालू नका, कोणाला विनाकारण त्रास देऊ नका, कोणाला अपशब्द बोलू नका. जर तुम्हाला कोणी बोललं तर तुम्ही त्याला बोला ना. जर तुमच्या नादाला कोणी लागतच नाही तर तुम्ही विनाकारण काय एखाद्याला छेडता, हेच मला कळत नाही. आणि त्या छेडण्याने तुम्हाला काय मिळतं, काय तुम्हाला आनंद होतो, हेच मला सांगायचं आहे. की जर तुमच्या जीवाला आनंद लागत असेल पण एखाद्याचं मन तळतळतंय, खूप तळतळते, तर त्याला तुम्ही शाप घेऊ नका. मला हेच सांगायचं, शाप घेऊ नका, कारण शाप हा लागणारा आहे.